भाजप शिवसेना वादामध्ये केंद्राची मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळते। केंद्रीय नेतृत्व संघर्षावर तोडगा काढणार अशी माहिती सूत्रांकडून आली आहे। मनपा झेडपीमध्ये फटका बसू नये म्हणून या हालचाली आता सुरू होणार आहे असं बोललं जातंय। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षातला वाद विकोपाला गेलाय। निवडणूक निकालानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे। आताची महत्त्वाची बातमी टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात भाष्य केलेलं होतं की युती धर्म आम्ही पाळतो त्यामुळे भाजपनं सुद्धा पाळला पाहिजे, नाहीतर संघर्ष होणारच असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि आता एक अधिकची माहिती मिळते की भाजप शिवसेना वादामध्ये केंद्र मध्यस्थी करणार असल्याचं कळतंय। अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत फोनमधून जोडले गेलेले आहेत। ओम, भाजप आणि शिवसेना वाद हा विकोपाला गेलेला आहे आणि आता यामध्ये केंद्र मध्यस्थी करणार असल्याचं कळतंय। काय नेमकं घडामोडी घडणार आहेत निकालानंतर? श्वेता, खरं तर केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाकडनं या सगळ्या संदर्भात हस्तक्षेप आणि एकंदर मध्यस्थी करणार असल्याचं कळतंय। स्थानिक पातळीवरती जे काही वाद आहेत ते काही केले मिटत नाहीयेत, त्यामुळे राज्यातले महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे किंवा एकंदर शिवसेना भाजपचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते आता केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाशी या संदर्भात चर्चा करतील आणि केंद्राच्या मध्यस्थीनंतर हा कुठला जो वाद निर्माण झालेला आहे तो मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपण पाहिलं असेल की कोकणामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, ठाण्यामध्ये जे वाद होत आहेत, मुख्यत्वे कोकणामध्ये जे काही प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत त्यात भाजपवरती पैसे वाटप केल्याचा आरोप असेल किंवा एकंदर निवडणुकीच्या संदर्भात अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप होतोय। या सगळ्याची कुठेतरी दखल आता भाजपकडनं घेतली गेली आहे आणि त्याच अनुषंगानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगर परिषदेचा निकाल लागल्यानंतर या दोनही पक्षाच्या नेत्यांची भाजपच्या शीर्ष नेतृत्वासोबत चर्चा होईल आणि यानंतर हा वाद मिटवला जाईल अशा प्रकारची एक माहिती समोर येते। त्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते शिवसेनेच्या नेत्यांशी या संदर्भात चर्चा करत असल्याचं सध्या तरी कळत आहे। अगदी, त्यामुळे आता निकालानंतर कशा पद्धतीचा समेट घडवण्यासाठी किंवा जो वाद विकोपाला गेलेला आहे तो शमवण्यासाठी प्रयत्न होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।